श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह कथाकार, रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा पिंपळावरचा मुंजा ही सादर करत आहे. या कथेचा पुढील 9वा भाग. नागेशच्या सायकलीने धनंजय झपाट्याने हॉस्पिटलला जवळ पोचले. तिथल्या आवारात पोलिसांची मोटर उभी असलेली पाहून त्यांना समाधान वाटले. सायकल बाजूला ठेवून प्रथम त्यांनी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या पडक्या घराजवळील तळ्याच्या काठावर बेशुद्ध पडलेल्या वैमानिकाला हॉस्पिटलात दाखल करण्याची व्यवस्था केली. नंतर ते पोलिसांच्या मोटारीजवळ गेले. साहेब, तुम्ही गेला होतात तरी कुठे? तो ड्रायव्हर म्हणाला. तुमची मोठी शोधाशोध चालली आहे. का? अहो, त्या नागेशवर त्याच्या घरात शिरून कोणीतरी हल्ला केला होता. त्याच्या हाताला एक दुखापत झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी आम्ही त्याला हॉस्पिटलात आणले आहे. नागेश अद्याप आतच आहे का? होय साहेब. धनंजय घाईघाईने हॉस्पिटलमध्ये शिरले आणि काही मिनिटांनी परत येऊन मोटारीत बसले आणि ड्रायव्हरला म्हणाले, मला विजय हॉटेलमध्ये घेऊन चल. ड्रायव्हर लागलीच मोटार चालू करत म्हणाला, साहेब, तुमचे कपडे अगदीच खराब झालेले आहेत. हो, पण ते बदलण्याइतकी फुरसत मिळेल असं मला वाटत नाही. ड्रायव्हरने त्यांना आणखी काही प्रश्न विचारले नाही. तो भरवेगानं मोटर चालवित होता. काही मिनिटातच त्याने विजय हॉटेलच्या समोर मोटर आणून उभी केली. धनंजय घाईघाईने खाली उतरले आणि दाराकडे गेले. दार आतून बंद होते. धनंजयाने ते जोराने ठणठणले, पण दार कोणी उघडले नाही. 1 मिनिटभर धनंजय उभे राहिले. हॉटेलच्या कोणत्याही भागातून कसल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता. ते हॉटेलच्या पाठीमागे गेले. तेथेही बरीच सामसूम होती आणि सर्वत्र अंधार पसरला होता. मागील दाराजवळ एक मोटर उभी होती, पण मोटारीत कोणी नव्हतं. धनंजयांनी पुढे जाऊन मोटारीच्या रेडिएटरला हात लावला. तो गरम होता. रामपाल आणि वीरभद्र हॉटेलात परत गेले असावे असा जो धनंजयांना संशय होता तो खरा होता, असं या मोटारीकडे पाहता सिद्ध झालं होतं. त्यांनीच हॉटेलचा पुढचा दरवाजा बंद केला होता आणि रात्रपाळीच्या नोकराला रजा दिली होती. धनंजय पुन्हा हळूच रस्त्यावर आले. पोलीस ड्रायव्हर मोटारीत बसून त्यांची वाट पाहत होता. धनंजयांना हॉटेलात प्रवेश मिळाला नाही हे त्याने पाहिले होते. सर्व काही ठीक आहे ना साहेब? त्यानं विचारलं. सर्वच बिघडलंय. मला त्यांनी हॉटेल बाहेर काढलेलं आहे. एखाद्या खालच्या खिडकीतून आत घुसता येईल का? साहेब, ते तुम्हाला जमणार नाही. खिडक्या मजबूत तर आहेतच, पण आतल्या बाजूला लोखंडी गज लावलेले आहेत. हॉटेलचा पुढील दरवाजा आतून बंद करावा हे मोठं नवलच वाटतंय. मला वाटतं रात्रपाळीचा नोकर परशुराम आजारी असावा. थोड्या वेळापूर्वी तर मी त्या परशुरामला पाहिले होते, धनंजय म्हणाले, आणि त्यावेळी तो चांगला खुशीत दिसत होता. पण तू आता इथे थांबण्याची जरूर नाही. ड्रायव्हरने सलाम केला आणि तो मोटर घेऊन निघून गेला. काही वेळ धनंजय रस्त्यातच उभे होते. त्यांनी विजय हॉटेलचे बारकाईने निरीक्षण केले. एकाएकी वरच्या खिडकीतून त्यांना काहीतरी चकाकताना दिसले. ती खिडकी उघडी होती आणि आतून एक लहानशी नळी बाहेर आलेली दिसत होते. धनंजय खाली वाकले आणि वेडेवाकडे धावत हॉटेलच्या मुख्य दाराकडे गेले. त्याच वेळी एक मोठा आवाज झाला. तो आवाज बंदुकीचा होता आणि शांत वातावरणात अगदी स्पष्ट ऐकू आला. ते उभे होते तिथल्या एका दगडावर गोळी आपटली आणि दूर उडाली. वेळीच सावध झालो म्हणून वाचलो, धनंजय स्वतःशीच म्हणाले. बंदुकीच्या आवाजानंतर विलक्षण शांतता पसरली. कित्येक मिनिटापर्यंत कसलीच हालचाल झाली नाही. तेथून थोड्या अंतरावर पोलीस चौकी होती. पोलीस चौकीच्या 2 खिडक्या उघडल्या गेल्या हे आतल्या प्रकाशावरून धनंजयांनी पाहिलं. एक पोलीस धावत हॉटेलाकडे येत होता आणि ज्या मोटारीतून ते तिथे आले ती मोटारही परत येत होती. पोलिसांची मोटार परवेगाने येऊन हॉटेलसमोर थांबली. मोटारीच्या पुढच्या दिव्यांचा प्रकाश हेतुपूर्वकच हॉटेलच्या इमारतीवर सोडण्यात आला होता. पाठीमागून आणखीन काही शिपाई धावत येत होते. कोणीतरी त्यांना सावधगिरीचा इशारा दिला.
त्या इशाऱ्याबरोबर पोलिसांची पांगापांग झालेली धनंजयांनी पाहिली. त्याचबरोबर बंदुकीचे आणखीन 2 बार झाले. बार हवेत सोडण्यात आले होते. त्या गोळीबारावरून हॉटेलात लपून राहिलेले इसम पोलिसांना भीत नाहीत असं सिद्ध होत होतं. हॉटेलचा पुढील दरवाजा गाठण्यासाठी पोलिसांना समोरूनच यावे लागणार होते, कारण हॉटेलच्या जवळपास लपून छपून राहण्यासारखी जागा नव्हती. हॉटेलातल्या इस्मांना पोलिसांच्या सर्व हालचाली अगदी स्पष्ट दिसत होत्या. फक्त धनंजय दाराजवळ होते, पण ते तिथे आहेत हे त्या गोळीबार करणाऱ्यांना माहीत होते. धनंजयांनी जर घराच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला असता तर हॉटेलातल्या इस्मांना दिसले असते. धनंजयांनी सहज वर पाहिले. दरवाजावर एक लहानशी गॅलरी होती. त्या गॅलरीच्या कठड्यावर शोभेसाठी वेली सोडल्या होत्या आणि त्या वेलींना कागदी फुलं बांधण्यात आली होती. त्या गॅलरीच्या पाठीमागे एक मोठी खिडकी आहे हे धनंजयांना आठवले. सकाळी जेव्हा ते त्या हॉटेलात राहायला आले होते तेव्हा त्यांनी ती खिडकी पाहिली होती. एक शिपाई वेडावाकडे धावत हॉटेलचा दरवाजा गाठण्यासाठी शौर्याने पुढे आला. बंदुकीचा आवाज आला आणि शिपाई खाली आदळला आणि गडाबडा लोळत दूर जाऊन तो निश्चित पडला. त्याच्या जोडीदारानं पुढे येऊन त्याला ओढतच तिथे असलेल्या पोलिसांच्या मोटारीच्या आड नेले. या खेपेला गोळीबार दुसऱ्या खिडकीतून झाला हे धनंजयांनी ओळखले. ते उभे होते ती जागा किंवा त्यांच्या डोक्यावरील ती छोटी गच्ची गोळीबार करणाऱ्यांना दिसण्यासारखी नव्हती. आता असंच केलं पाहिजे, धनंजय स्वतःशी पुटपुटले. दाराच्या शेजारीच पावसानं पाणी वाहण्यासाठी एक मोठा पाईप बसवला होता. त्याला धरून ते वर चढू लागले. ते भिंतीला अगदी चिटकून वर जात असल्यामुळे मारेकऱ्यांनी खिडकीतून बाहेर मान काढल्याखेरीज त्यांना ते दिसणे शक्य नव्हते. इन्स्पेक्टर शहाणे समोर उभे होते. त्यांनी धनंजयांना कोणत्या प्रकारचा धोका आहे हे ओळखले होते आणि ते मुद्दामूनच आपल्या शिपायांना हुकूम सोडू लागले. ते काय बोलत होते ते समजणे शक्य नव्हते, पण त्यांचे ते ओरडणे खिडकीजवळ असलेल्या इस्मांचे चित्त वेधण्यास पुरेसे होते. शहाण्यांची युक्ती धनंजयांच्या लक्षात आली. आणखीन एक बार झाला. त्या गोळीने पोलिसांच्या मोटारीच्या पुढील काचांचा चक्काचूर झाला. आणखीन 2 गोळ्या वेगवेगळ्या खिडक्यातून झाडण्यात आल्या. गोळीबार कुठून होतो आहे हे आता धनंजयांच्या लक्षात आले. विजय हॉटेलची तळमजल्याची जागा उपाहारगृहासाठी राखून ठेवण्यात आली होती आणि पहिल्या मजल्यावर हॉटेलात राहणाऱ्या पाहुण्यांसाठी एक विस्तीर्ण खोली भोजनालय म्हणून राखून ठेवण्यात आली होती. त्याच खोलीत सर्व मारेकरी एकत्र झाले असून निरनिराळ्या खिडक्यातून गोळीबार करत आहेत हे धनंजयांच्या लक्षात आले. अतिशय सावधगिरी बाळगून ते हळूहळू त्या पाईपाला धरून वर चढले आणि एकदाची ती वरची गॅलरी पकडली. पोलिसांनी आता उलट गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. धनंजयांना वर चढण्यास संधी मिळावी म्हणून शहाणे बदमाशांचे चित्त आपणाकडे वेधून घेण्यासाठी आरडाओरडा आणि गोळीबार करत होते. दूर अंतरावर राहणारे लोक गोळीबारामुळे घाबरून आपल्या खिडक्यातून तो काय प्रकार आहे हे पाहत होते. काही विशेष धाडसी लोक ती मजा पाहण्याच्या हेतून पुढे येत होते. त्यांना पोलीस ओरडून मागे हटवत होते. धनंजयांनी एका हाताने गच्चीचा कठडा पकडला आणि ते मोठ्या सफाईने वर चढून पलीकडे उतरले. काही क्षण ते तिथेच ठेवलेल्या कुंड्यांमध्ये दडून राहिले, पण त्या गच्चीकडे बदमाशांचे लक्ष गेले नसावे, कारण त्यांच्या रोखानं एकही गोळी झाडण्यात आली नाही. ते हळूहळू पुढे सरकले आणि त्यांनी जवळच असलेली खिडकी उघडली. या खिडकीकडे त्यांनी लक्ष दिले नाही हे त्यांचा मूर्खपणाच म्हणायचा. ते स्वतःशीच म्हणाले आणि खिडकीतून आतल्या छोट्या खोलीत घुसले. पोलिसांनी 2 बार केले, पण बदमाशांकडून काही प्रत्युत्तर मिळाले नाही. धनंजय त्या खोलीचं दार उघडून बाहेर पडले आणि हळूहळू तिथल्या जेवणाच्या खोलीकडे सरकू लागले. बाहेर अंधार होता आणि शांतता पसरली होती. धनंजयांना ती शांतता संशयास्पद वाटली. पोलिसांनी केलेल्या गोळीबाराला घाबरून त्या बदमाशांनी पळ काढला असावा की ते जखमी झाले असावेत हे त्यांना समजेना. ते सावध होऊन पाठीमागून हल्ला चढवण्यासाठी जाणाऱ्या इस्माची वाट पाहत ते कुठे लपून बसले नसतील ना तर ते पाहत होते. धनंजय आता त्या मोठ्या खोलीच्या दाराजवळ पोहोचले होते. ते हळूच तो दरवाजा लोटणार होते, तोच पलीकडच्या एका खोलीचं दार वाजवल्याचा आवाज त्यांनी ऐकला. त्यांनी ते दार हळूच उघडले आणि आत डोकावले. रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या मोटारीच्या दिव्यांचा प्रकाश त्या खोलीत पसरला होता. त्या खोलीच्या मध्यभागी त्यांना आणखीन एक दार दिसले. त्या दाराजवळ वीरभद्रला त्यांनी चुटपुट ते पाहिले,
पण लागलीच वीरभद्र त्या दारात शिरून अदृश्य झाला. धनंजय धावतच त्या खोलीत शिरले. ते त्या मधल्या दाराकडे चालले होते. त्याच वेळी तिथल्या एका खिडकीखाली एक आकृती पडलेली दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले. तो रामपाल होता. रामपाल ठार झाला होता. अद्यापि त्याच्या हातात बंदूक होती, पण शेवटी ती त्याचं संरक्षण करण्यास असमर्थ ठरली होती. रामपालच्या शरीरावर त्यांना कुठे बंदुकीची जखम आढळली नाही. धनंजयाने त्याचा खांदा पकडून त्याचं शरीर वळवलं. रामपालच्या छातीत सुरा खुपसला होता. अशाच पद्धतीने आणि अशाच एका सूर्यानं पूर्वी केरोबाचा खून करण्यात आला होता. धनंजय काही क्षण रामपालकडे पाहत राहिले. नंतर धावतच वीरभद्र शिरला होता त्या खोलीकडे गेले. त्या खोलीत कोणी नव्हते आणि तेथे असलेले एक दार सताड उघडे पडले होते. धनंजय धावत त्या दारातून बाहेर पडले. जिन्यावर पावलांचा आवाज होत होता. वीरभद्र पळत सुटलाय हे त्यांनी ओळखले. तो घाबरला होता आणि त्यामुळे पावलांचा मोठ्याने आवाज होत आहे या गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं. धनंजय त्याला पकडण्यासाठी धावले, पण आपण त्याला गाठू शकणार नाही हे त्यांनी ओळखले. वीरभद्र भीतीने वेडा झाला होता. शिवाय त्याला पळून जायला बराच अवधी मिळाला होता. धनंजय पायऱ्या उतरत होते तोच त्यांना खालच्या दाराची कडी काढल्याचा आवाज ऐकू आला. घाबरलेला वीरभद्र त्या दारातून बाहेर पडण्यास उतावीळ झाला होता. ते वेगाने खाली आले तेव्हा त्यांना पुढील दरवाजा उघडा दिसला. मोटारीच्या दिवाचा प्रकाश त्या उघड्या दारातून आत शिरला होता. धनंजयांनी त्या प्रकाशात वीरभद्रला पळताना पाहिले. समोर पोलीस आहेत या गोष्टीचंही त्याला भान राहिले नाही. एक बंदुकीचा बार झाला आणि वीरभद्र जमिनीवर कोसळून पडला. त्यानं काही क्षण हालचाल केली, नंतर तो निश्चित पडला. धनंजय हॉटेलातून बाहेर पडले. हातात बंदुका घेतलेले 3 शिपाई त्या पडलेल्या इस्माकडे चालले होते. इथली भानगड संपली, धनंजय म्हणाले. आता आणखीन कोणी उरले नाही. पोलिसांनी विजय हॉटेलचा ताबा घेतला. काही वेळानंतर धनंजय इन्स्पेक्टर शाण्यांबरोबर पोलीस स्टेशनकडे चालले होते. त्यावेळी शाणे किंचित हसून म्हणाले, धनंजय, तुम्हाला बरंच स्पष्टीकरण करावं लागेल. मी जे काही पाहिलंय किंवा ओळखलंय ते अद्याप सिद्ध झालं नाही. धनंजय म्हणाले, मी ते पुढे काही बोलणार होते तो दुरून दाजीबाला पाहिलं. त्या वैमानिकाला नेण्यात आलं साहेब, दाजीबा हसत म्हणाला. त्याला तिथून नेण्यात आल्यानंतर मी त्या कुत्र्याला चांगुणाबाईच्या घरी पोहोचवले. मी जे केले ते बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटते? त्याच्याकडे चमत्कारिक रीतीने रोखून पहा, धनंजय म्हणाले. तू जे केलेस ते चालण्यासारखे. आता तू आमच्या बरोबर चल. आता तुझ्याच मदतीने या रहस्याचा उलगडा करता येईल. दाजीबानं दाढी खाजवत इन्स्पेक्टरांकडे पाहिलं आणि तो नंतर निमूटपणे त्यांच्या मागे चालू लागला. ते पोलीस स्टेशनात शिरले तेव्हा प्रोफेसर भार्गव तिथल्या एका खुर्चीत बसलेले दिसले. संपली का ती भानगड? त्यांनी इन्स्पेक्टरांना विचारले. त्यांच्याकडे रोखून पाहत शाणे म्हणाले, हो, या भागात हे काय प्रकार घडत आहेत हे ईश्वरालाच माहिती. भार्गव म्हणाले, मध्यरात्री या शहरात गोळीबार करावा लागला. मी आणखीन एक माहिती देण्यासाठी इथे आलोय. एक विमान जवळच्या रानात कोसळून खाली पडलंय. प्रोफेसर भार्गव अतिशय घाबरलेले दिसत होते. ते आपल्या चष्म्याच्या भिंगातून वेडावल्यासारखे आळीपाळीने शाण्यांकडे आणि धनंजयांकडे पाहत होते. तुम्ही जर आमच्या बरोबर याल तर मी सर्व गोष्टीबद्दल स्पष्टीकरण करीन, धनंजय म्हणाले. आणि ते मी अगदी थोडक्यात आटोपणार आहे. माझे कपडे भिजलेले आहेत आणि काहीतरी गरम पेय पिण्यासाठी मी उत्सुक झालेलो आहे. पण त्यापूर्वी ही भानगड मिटवण्याची माझी इच्छा आहे. शिवाय तुम्हाला ती हकीकत मोठी मनोरंजक वाटेल. या कपट कारस्थानातील मुख्य पात्र ठार झालेली आहेत, इन्स्पेक्टर म्हणाले. ते चौघेही शाण्यांच्या ऑफिसच्या खोलीत शिरले. शाणेंनी एका शिपायाला चहा करण्यास सांगितले. प्रोफेसर भार्गव आणि दाजीबा तिथल्या खुर्च्यांवर बसल्यानंतर शाण्यांनी दार बंद करून घेतले. धनंजय, सांगा आता तुमची हकीकत, शहाणे म्हणाले. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच, धनंजय म्हणाले. केरोबाला अनेकांची गुप्त रहस्य माहिती होती आणि त्या जोरावर तो त्याच्या काचाट्यात सापडलेल्या अनेक लोकांना पिळून काढत होता. रानातल्या त्या झोपडीमध्ये तो तसल्या लोकांची भेट घेत असे. स्वसंरक्षणासाठी त्यानं शिकारी कुत्रा बाळगला होता. शिवाय त्याच्याजवळ पिस्तूलही होते. अचानक भार्गवकडे वळून धनंजय म्हणाले, प्रोफेसर, तुम्ही केरोबाची त्याच्या झोपडीत भेट घेतली होती? हो, घेतली होती. मी त्याबद्दल तुम्हाला पूर्वी सांगितले. तुम्ही त्याच्या अनेक गिराईकांपैकी एक होता.
पण दिव्याच्या प्रकाशात केरोबाला तुम्ही कधी पाहिलं होतं का? प्रोफेसर भार्गवांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, नाही, त्याच्या झोपडीत मी कधी दिवा पाहिलेला नाही. एका कोपऱ्यात एक शेगडी पेटवलेली असायची. त्या शेगडीच्या अंधुक प्रकाशात तो भेट घेत असे. माझाही तोच तर्क होता. त्या शेगडीच्या प्रकाशात आपला चेहरा दिसणार नाही, अशा प्रकारे केरोबा तेथील आराम खुर्चीवर बसत असे. त्याच्या भेटीसाठी येणाऱ्या इस्माची खुर्ची तो त्या शेगडीजवळ ठेवत असल्यामुळे केरोबाला मात्र त्या इस्माचा चेहरा दिसत असे. हीच या रहस्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. साधारण दृष्टीच्या माणसाला आपला चेहरा ओळखता येणार नाही, अशाबद्दल केरोबानं सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. केरोबानं आपली जागा चालवण्यासाठी आणखीन एका इस्माला तिथे बोलवून घेतले होते. रानातल्या पडक्या बंगल्यात केरोबाचे गुप्त ठिकाण होते. तो आपले सर्व पैसे त्या गुप्त ठिकाणी ठेवत असे आणि झोपडीत त्यानं बोलवलेल्या अज्ञात इस्माला राहायला सांगून तो आपल्या त्या मुख्य ठिकाणी आरामाने राहत असे. केरोबानं बरीच संपत्ती गोळा केली होती. त्याच्या कचाट्यात सापडलेल्या बहुतेकांना त्यानं निष्कांचन बनवलं होतं. ती संपत्ती बरोबर घेऊन त्यानं या जागेचा कायमचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. आपलं उरलेलं आयुष्य कुठेतरी परदेशी आरामात घालवण्याचा त्याचा विचार असावा. त्यानं आपल्या प्रयाणाची सर्वतोपरी सिद्धता केल्यानंतर त्याच्या कचाट्यात सापडलेली काही माणसं आपणाला अधिक काही देऊ शकणार नाहीत अशी त्याची खात्री असतानाही त्यानं हेतुपूर्वक पत्र पाठवून मोठमोठ्या रकमांची मागणी केली. माझी खात्री आहे की त्या पत्रात आपण आपल्या कुत्र्याला सुद्धा सोडून देणार आहोत, असाही त्यानं मोठ्या धूर्ततेने उल्लेख केला असावा. प्रोफेसर भार्गव, माझं म्हणणं खरं आहे ना? त्यांनी अचानक प्रश्न केला. प्रोफेसर भार्गव दचकले आणि नंतर ते हसून म्हणाले, तुमचा तर्क बरोबर आहे. आपला कुत्रा आपल्याला त्रास देऊ लागल्यामुळे येत्या आठवड्यात आपण त्याचा त्याग करण्याचं ठरवलंय, असं त्यांनी लिहिलं होतं. पण ही गोष्ट तुम्ही कशी काय ओळखलीत? केरोबाला आपल्या स्वतःच्या खुनाचं कारस्थान सजवायचं होतं, धनंजय म्हणाले. म्हणून त्याचा खून करण्यास तयार झालेल्या काही माणसांनाच त्यानं पत्र पाठवलं होतं. मुद्दामूनच यापुढे आपल्या जवळ कुत्रा असणार नाही असंही त्यांनी कळवलं. खुनाच्या दिवशी कुत्रा झोपडीत असणं त्यांच्या दृष्टीने घातक होतं. पण त्याने त्या कुत्र्याला इतके दिवस कुठे दडवून ठेवलं असेल? कुत्र्याला त्याने आपल्या मृत्यूपर्यंत सोडलेले नव्हते, पण ते सध्या बाजूला राहू द्या. त्यानं मुद्दामूनच परदेशी इस्माला आपली जागा घेण्यासाठी इथं बोलवून घेतलं. कुत्र्याला मारण्याचा मात्र त्याला धीर झाला नाही. आपण गेल्यानंतर अज्ञात इस्मानी कुत्र्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा अशी त्याची इच्छा होती. मालकाला नाहीसा झालेला पाहून कुत्रा अन्न पाणी सोडून देईल अशी त्याला कल्पना नव्हती. कुत्र्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू त्या झोपडीत होत्या हे तुम्ही पाहिलेलं आहे. तुमचा तर्क मोठा मजेदार आहे खरा, भार्गव म्हणाले. नंतर केरोबाच्या योजनेप्रमाणे कोणीतरी त्या इथला इस्माचा खून केला, बरोबर ना? हो, वीरभद्राने तो खून केला, धनंजय म्हणाले. वीरभद्राला केरोबानं कचाट्यात पकडलेलं होतं आणि आपलं रहस्य उघड होऊ नये म्हणून वीरभद्र तो खून करायला तयार झाला. वीरभद्राने आपल्या तरुणपणी एक मोठी चोरी केली होती आणि भीतीमुळे त्याने चोरलेले पैसे बरेच वर्ष बाहेर काढलेले नव्हते आणि नंतर त्या नोटा सरकारने रद्द केल्या, असंच ना? शहाणे म्हणाले. हो, धनंजय म्हणाले. त्यामुळे वीरभद्र अतिशय चिडलेला होता. एक तर त्याच्याजवळ असलेल्या लाखो रुपयांचा त्याला काही उपयोग करता येत नव्हता आणि केरोबाने जर त्याचं रहस्य उघड केलं असतं तर त्याला त्याबद्दल तुरुंगात जावं लागणार होतं आणि म्हणूनच त्यानं केरोबाचा खून करण्याचं ठरवलं. त्याबरोबर स्वतःचाही फायदा करून घेण्याचा बेत त्यानं आखला होता. आपल्याजवळ असलेल्या त्या जुन्या नोटा केरोबाच्या झोपडीत ठेवून त्याच्याजवळचे पैसे पळवण्याचा वीरभद्राचा विचार होता. केरोबाच्या सवयी त्याला माहीत होत्या. केरोबाला सरबत अत्यंत प्रिय आहे आणि नेहमी मुलाखतीच्या वेळी केरोबाच्या समोर टेबलावर सरबताचा प्याला भरून ठेवलेला असतो, हे त्याने पाहिलं होतं. केरोबानं आपली जागा घेण्यासाठी बोलावून घेतलेल्या अज्ञात इस्मालाही सरबत पिण्याची चट लागली आहे हे त्याला माहीत नव्हते. वीरभद्र विष प्रयोगाने केरोबाचा खून करण्याचं ठरवून तिथे आला. त्यानं आपल्याबरोबर केरोबा ज्या प्रकारचा प्याला वापरत असे त्याच प्रकारचा प्याला, विष आणि आपल्याजवळ असलेल्या जुन्या नोटा आणल्या होत्या. आपली मोटर रानात लपवून तो त्या झोपडीजवळ आला आणि कोणत्या तरी युक्तीनं खिडकीतून हात घालून त्यानं त्या प्याल्याची अदलाबदल केली आणि पुढे काय परिणाम घडतो ते पाहण्यासाठी तो बाजूलाच लपून बसला.
केरोबाचा जुना प्याला त्यानं बाजूच्या झुडपात टाकला होता. झोपडीत नेहमीप्रमाणे अंधार होता. केरोबाची जागा घेणारा माणूस कमालीचाच आळशी असल्यामुळे त्याने तिथे दैवा लावण्याचा प्रयत्न केला नव्हता. कदाचित केरोबानं त्याला तसे न करण्याची सूचना दिली असावी. त्या माणसानं तो प्याला रिकामा करताच तो खाली पडला आणि त्यामुळे त्याच्या कपाळाला मोठी जखम झाली. वीरभद्र त्या खिडकीतून आत शिरला. प्रथम त्यानं झोपडीची दारं आतून बंद केली आणि नंतर आपल्या खिशातून आणलेल्या नोटा तिथं टेबलवर ठेवल्या. ठार झालेला इसम जमिनीवरच पडून होता. त्याला उचलून वीरभद्राने पुन्हा खुर्चीत बसवले. या सर्व गोष्टी त्यानं शेगडीच्या प्रकाशात केल्या आणि त्यामुळे त्याला अद्यापी त्या ठार झालेल्या माणसाचा चेहरा न्याहाळून पाहता आला नव्हता. केरोबाची संपत्ती त्या झोपडीतच असावी अशी त्याची समजूत होती. आपल्या खिशातील नोटा त्या टेबलावर ठेवल्यानंतर तो टॉर्च पेटवून त्या संपत्तीचा शोध करणार असावा. पण तितक्यात त्यानं दुरून कोणीतरी टॉर्च घेऊन त्या झोपडीकडे येत आहे असं पाहिलं. तो झोपडीकडे येणारा इसम नागेश होता. वीरभद्र अतिशय भित्रा होता. भित्रेपणामुळेच तो पोलिसांच्या गोळीला कसा बळी पडला हे आपण नुकतंच पाहिलंय. तो खिडकीतून पुन्हा बाहेर आला आणि जवळच्या अंधारात लपून बसला. नागेशने दरवाजा ठोठावला आणि नंतर तो खिडकीकडे गेला हे वीरभद्राने पाहिलं. नागेशनं टेबलावरील नोटा उचलण्यासाठी आपला हात पुढे केला हे त्यानं पाहिलं. पण सुदैवाने नागेशचा हात कापला गेला आणि त्याने तो आपला विचार बदलून तिथून निघून गेला. कंडक्टर तिथून निघून गेल्यानंतर झोपडीत काहीतरी भानगड आहे असं इतरांना सांगेल अशी भीती वीरभद्राला वाटली आणि त्यानं केरोबाच्या संपत्तीचा शोध करण्याचा विचार तात्पुरता तहकूब केला. पण केरोबानं आपली संपत्ती तर तिथून हलवली होती, शहाणे म्हणाले. होय, केरोबानं ती कित्येक दिवसांपासूनच तिथून हलवली होती आणि तिथून निघून जाण्याची त्यानं तयारी केली होती. त्याचा तो बेत फक्त एकाच माणसाला माहीत होता, धनंजय म्हणाले. कोणाला? आश्चर्याने शहाण्याने विचारले. त्याच्या साथीदाराला, रामपालला. रामपालने केरोबाला बरीच मदत केली होती. कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय केरोबाला आपले कारस्थान सजवता आले नसते. रामपालला केरोबा कोणत्या दिवशी आणि कोणत्या प्रकारे निघून जाणार हे माहीत होते. रामपालनेही केरोबाचं खून करायचा ठरवलं होतं आणि तो त्याचे पैसे बरोबर घेऊन त्यानंच ठरवलेल्या विमानातून पळून जाणार होता. त्यासाठी रामपालनेही कारस्थान रचले होते. त्यानं मुद्दामून तरुण नागेशला जबरदस्तीने बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पाडलं होतं. ज्या दिवशी त्यानं केरोबाचं खून करण्याचं ठरवलं होतं त्याच दिवशी पार्सलच्या निमित्तानं नागेश तिथे जाईल अशी व्यवस्था रामपालनं केली. वीरभद्र त्याच दिवशी केरोबाचा खून करण्याचा प्रयत्न करील हे काही रामपालला माहीत नव्हतं. विमानात बसण्यापूर्वी केरोबाचा खून करावा आणि पोलिसांना नागेशचा संशय येऊन ते त्याचा तपास करण्यात घडले असताना विमानानं निघून जावं असं त्यानं ठरवलं होतं. काय? रामपालनेही केरोबाचं खून करायचं ठरवलं होतं? होय भार्गव, आणि तुम्ही ठरवलं होतं, धनंजय म्हणाले. काय म्हणता? आश्चर्याने शहाणे म्हणाले. त्यांच्याकडे लक्ष न देता धनंजय पुढे म्हणाले. वीरभद्राने स्वतःबरोबर आणलेला विषाचा प्याला रानात फेकून दिला होता. त्यानंतर दाजीबा तिथे गेला होता आणि त्यानं खून झालेला पाहिला. वीरभद्राचा सर्व डाव फुकट गेला. आता तिथून पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न करणं मूर्खपणाचं ठरलं असतं. दाजीबा बरोबर मी तिथे गेलो आहे पाहून तो जास्त घाबरला आणि त्याने आपला बचाव व्हावा या दृष्टीने माझीच मदत घ्यायचं ठरवलं. मी चांगुणाबाईच्या घरी गेलो तेव्हा वीरभद्राने माझा पाठलाग केला आणि त्यानं उघडपणे माझ्या मदतीची याचना केली. त्याच्या बोलण्यावरून केरोबाचा खून झाला नसावा असा मला संशय आला आणि मुद्दामूनच मी त्याला ते प्रेत ओळखण्यासाठी हॉस्पिटलात घेऊन गेलो. तो केरोबा नव्हे हे पाहता वीरभद्राला धक्का बसला आणि त्याच्या चेहऱ्यावरील आविर्भावावरून त्यानंच विषप्रयोग करून त्या इस्माला ठार मारलंय हे मी ओळखलं. त्याला ते पाहून अतिशय धक्का बसला असावा, भार्गव म्हणाले. होय, धनंजय म्हणाले. पण तसल्याच प्रकारचा धक्का त्यापूर्वी एक दुसऱ्या माणसालाही बसला होता. झोपडीत खून करण्यात आला त्यावेळी तो दुसरा इसमही तिथे हजर होता. त्याचवेळी केरोबाई लपून छपून तिथे आला होता. केरोबानेच झोपडीच्या खिडकीजवळ मुद्दामून 2 10च्या नोटा टाकल्या होत्या. का? त्यानं त्या नोटा पोलिसांना सापडाव्या या हेतूने टाकल्या होत्या. त्या नोटांमुळे केरोबाचा खून कोणीही केला आहे हे आपल्याला सिद्ध करता येणार आहे.
धनंजयांनी उडी घेऊन प्रोफेसर भार्गवांना पकडण्याचा प्रयत्न केला. भार्गव उभे होते आणि त्यांच्या हातात एक सुरा चकाकत होता. सुरा धरलेला हात धनंजयांनी पकडण्यापूर्वी त्यांनी तो स्वतःच्या छातीत खुपसून घेतला. प्रोफेसर भार्गव खाली पडण्यापूर्वी धनंजयने त्यांना सावरले, पण त्यांचा प्राण कधीच निघून गेला होता. धनंजयाने हलक्या हातानं त्यांचा देह जमिनीवर ठेवला आणि ते मान हलवत म्हणाले, हे एका अर्थाने ठीकच झालं म्हणायचं. त्यानंतर एका तासानं शहाणे विजय हॉटेलात धनंजयांशी बोलत बसले होते. भार्गवांनीच रामपालचा खून केला तर? ते धनंजयांना म्हणाले. होय, भार्गवांना दुरून सुरा फेकण्याची कला अवगत होती. विमानाला अपघात झालेला पाहताच आणि केरोबाची संपत्ती मिळणार नाही असं दिसून येताच रामपाल आणि वीरभद्र हॉटेलात विचारविनिमय करण्यासाठी परत आले. रामपालची आणि वीरभद्राची जुनी ओळख असावी. झोपडीत भलत्याच इस्माचा खून झालाय हे वीरभद्राकडूनच रामपालला समजले असावे. रामपालने वीरभद्राला मुद्दामून आपल्या झोपडीत घुटमळत ठेवले असावे. त्याचं पुढे काय करायचं ते त्यानं निश्चित केले नसावे. वीरभद्राला बरोबर घेऊन रामपाल हॉटेलात परत आला. तेथे असलेले पैसे घेऊन पळून जाण्याचा त्यांचा बेत होता. पण तेवढ्यात भार्गव तिथे आले. धनंजयांनी हकीकत सांगण्यास सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, भार्गवांनी त्या दोघांना घाबरून सोडले. पोलीस त्यांचा शोध करत आहेत आणि त्यांना हे शहर सोडून जाता येणार नाही असं त्यांनी त्या दोघांना सांगितले. आणि त्यामुळेच त्या दोघांनी सामना देण्याचं ठरवलं असावं. भार्गवांना तेच पाहिजे होतं, धनंजय म्हणाले. गोळीबार सुरू झाल्यानंतर संधी साधून भार्गवांनी सुरा फेकून रामपालला ठार मारले. रामपाल हा केरोबाचा हस्तक होता हे त्यांना माहीत होतं. केरोबाप्रमाणे त्यालाही त्यांचे रहस्य माहीत असल्यामुळे तो जिवंत राहणे त्यांच्या दृष्टीने धोक्याचे होते. रामपालच्या खुनाचा वहीम वीरभद्रावर यावा अशी त्यांची इच्छा होती आणि तो डाव साधलाही असता. वीरभद्रानेच रामपालचा खून केला अशी माझी समजूत झाली आणि मी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी संधी साधून भार्गव मागील दारानं हॉटेलातून बाहेर पडला आणि आपला बेत कितपत साधला हे आजमावण्यासाठी आपल्या आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले. ते त्यावेळी तिथे आलं म्हणूनच मी अनुमानाने त्यांचा या प्रकरणाशी संबंध जोडला आणि शेवटी माझे तेच अनुमान खरे ठरले. शेवटी तिघेही मुख्य सूत्रधार मरण पावले, शहाणे म्हणाले. एकंदरीत हे प्रकरण फारच गुंतागुंतीचे होते. या प्रकरणात एकंदर 3 रहस्य एकत्रित झाली होती, धनंजय म्हणाले. केरोबाचे रहस्य, भार्गवचे रहस्य आणि वीरभद्राचे रहस्य अशा 3 गोष्टी या प्रकरणात एकमेकात मिसळून गेल्या होत्या. मी हॉस्पिटलात नागेशची भेट घेतली तेव्हा आपल्यावर हल्ला चढवणाऱ्याला अंधारातही चांगलं दिसत होतं असं त्याने मला सांगितलं. भार्गवांनी आपण वीरभद्रावर झोपडीतल्या खुनानंतर नजर ठेवली होती हे आपणाजवळ कबूल केलं होतं. भार्गव चांगुणाबाईंच्या खेड्यातीलच एका खानावळीत उतरले होते. झोपडीत केरोबाचाच खून झाला असावा अशा समजुतीने ते आपल्या खानावळीत परत जात असताना चांगुणाबाईंच्या खिडकीजवळच एक इसम चोरून उभा असलेला त्यांनी पाहिला. अंधारात त्यांना चांगला दिसत असल्यामुळे त्यांनी तो केरोबा आहे ओळखलं. आपण जिवंत आहो हे सिद्ध करणाऱ्या एकुलत्या एका साक्षीदाराला त्या कुत्र्याला ठार करण्यासाठी केरोबा तिथे आला होता. भार्गवांनीच त्याचा तो नेम चुकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या हाताला जखम झाली. केरोबा घाबरून बाजूच्या रानात पळाला. तेव्हा त्याला ठार मारण्याची ती चांगली संधी असं वाटून भार्गव त्याच्या पाठोपाठ गेले. मी आणि दाजीबाई केरोबाला पकडण्याचा प्रयत्न करत होतो हे भार्गवांनी पाहिले होते. त्याच रानात वीरभद्राने आपली मोटर उभी केली होती. तरुणपणी त्याने चोरी केली होती. नंतर तो अन्य मार्गाने श्रीमंत झाला होता. पण केरोबाने त्याची ती सर्व संपत्ती धमक्या दाखवून हरण केली होती. रामपालाच्या मोटारीच्या प्रकाशात केरोबाला भार्गवांनी पाहिले आणि दूर अंतरावरून सुरा फेकून त्यांनी त्याला ठार मारले आणि नंतर रामपालाची मोटर घेऊन ते तिथून पळाले व थोड्या अंतरावर ती मोटर टाकून पुन्हा साळसुदाप्रमाणे चांगुणाबाईच्या घरी गेले. कुत्रा जिवंत आहे की नाही ते त्यांना पाहायचे होते. केरोबाने ब्रह्मदेशातून विमान मागवले होते, शाणे मागणारे. शिवाय झोपडीतून सर्व संपत्ती त्याने काढून घेतली होती. रात्रभर त्या पडक्या बंगल्यातल्या तळघरात लढून त्याला विमानाने पळून जाता आले असते. रामपालचा डाव त्याला कळणं शक्य नव्हतं. असे असता तो बाहेर का आला? त्याला भार्गवांना पकडून द्यायचे होते, धनंजय म्हणाले.
आणि ज्याच्या विरुद्ध पुरावा त्या झोपडीजवळ टाकून देण्यासाठीच तो त्या झोपडीकडे गेला होता. कुत्रा तिथे नाही हे त्याला त्यावेळी समजले असावे आणि म्हणून त्यानं त्यानंतर कुत्र्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. केरोबानेच टाकलेल्या नागेशला सापडलेल्या 2 नोटा त्या झोपडीच्या खिडकीखाली सापडल्या असं तुम्ही म्हणालात. या नोटात असं विशेष तरी काय आहे? शहाणे त्या नोटा खिशातून काढत म्हणाले. त्यात जर काही नसते तर भार्गवानी त्या मिळवण्यासाठी नागेशचा खून करण्याचा का प्रयत्न केला असता? धनंजयाने विचारलं. या नोटा तर अगदी साध्या दिसत आहेत, शहाणे बुचकळ्यात पडून म्हणाले. फक्त यावर नागेशचं रक्त लागलंय तेवढंच. धनंजयाने त्या नोटा दिव्याच्या प्रकाशात धरल्या. हो, त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, शहाणे आश्चर्याने म्हणाले. होय, यावर परकीय सरकारला उपयोगी पडेल अशी काही गुप्त माहिती सांकेतिक भाषेत लिहिलेली आहे. आपल्या काही गुप्त गोष्टी बाहेर पडतात असा आपल्या सरकारला संशय आल्यामुळे सरकारने त्या देशद्रोही गुप्तहेराचा शोध लावण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली होती. मी याच गोष्टीचा तपास करण्यासाठी या भागात आलो होतो. इथे एकांतात राहणाऱ्या केरोबाची मला माहिती मिळाली आणि त्याच्या त्या कारस्थानाशी काही संबंध असावा असा संशयाने मी तपास करण्यासाठी इथे आलो. पण तो गुप्तहेर म्हणजे प्रोफेसर भार्गव होते हे आता उघड झाले आहे. त्या नोटांवर सांकेतिक भाषेत कोणत्या प्रकारचा मजकूर आहे तो नोटांवर अदृश्यशाहीने लिहून परकीय सरकारला प्रोफेसर भार्गव पाठवत असत वगैरे गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते सरकारी आणि अत्यंत गुप्त रहस्य आहे. पण या नोटा केरोबाकडे कशा काय आल्या? शहाण्याने विचारलं. केरोबानं इतर बड्या लोकांची रहस्य ज्या पद्धतीने समजावून घेतली त्याच पद्धतीनं त्याने त्या नोटा मिळवल्या होत्या आणि त्या जोरावर तो भार्गवाकडून पैसे उकळत होता. भार्गव जर जिवंत राहिले तर देशद्रोही म्हणून त्यांना गोळी झाडून ठार करता आले असते. त्यांनी आत्महत्या केली हे एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळे आता त्या रहस्याबद्दल मुळीच वाच्यता होणार नाही, धनंजय म्हणाले. आणि या सर्व गोष्टी एका कुत्र्यामुळे उघड झाल्या हे आश्चर्यच नाही का? शहाणे म्हणाले. त्या कुत्र्यामुळेच आमच्या भागातील त्या पिंपळावरील मुंजाचं रहस्य उघड झालं. होय, केरोबाच्या कुत्र्यानंच या प्रकरणात मोठी महत्वाची कामगिरी बजावली. हे प्रकरण अशा प्रकारे एका रात्रीत निकालात निघाले ही मोठी समाधानाची गोष्ट आहे. दाजीबानं तलावातून काढलेल्या नोटा आपण त्याच्याकडून काढून घेतल्या आहेत, तेव्हा आता त्याला जास्त त्रास देऊ नका. मला त्याची बरीच मदत झाली आहे ही गोष्ट लक्षात घ्या. केरोबाच्या झोपडीत खून झालेला इसम कोण हे तुम्हाला तपासांती शोधून काढता येईल. जुन्या ओळखीच्या कोणातरी भटक्या इसमाला बळी देण्यासाठी केरोबानं त्याला बोलवलं असणार. नागेश आणि मैना आता आनंदाने संसार करू लागले. रामपालचा खून झाल्यामुळे त्याच्या कर्जातून त्यांची मुक्तता झाली. बिचाऱ्या दाजीबानं महामेहनतीने तलावातून काढून घेतलेल्या नोटा धनंजयांनी काढून घेतल्या होत्या. त्याचा सुलतान कुत्रा ठार झाला होता. त्याच्याऐवजी केरोबाच्या कुत्र्याला त्यांनी जवळ बाळगले. पोलीस आता दाजीबाला त्रास देत नाहीत. शिकार करून नव्या सुलतानसह दाजीबा चांगुणाबाईंना नेहमी भेट देतो व दर खेपेला धनंजयांना आपण कशी मदत केली याची रसभरीत वर्णनं तो त्यांना ऐकवत असतो. धन्यवाद श्रोते हो. पिंपळावरचा मुंजा ही कथा आता संपलेली आहे. आपल्याला कथा कशी वाटली हे कृपया आपण कॉमेंटमध्ये लिहून पाठवावं.